भारतीय हवामान विभागाचा मुंबईला रेड अलर्ट। मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पहाटेपर्यंत मुसळधार पावसाच्या सरी। मुंबई उपनगरात मुसळधार पाऊस। कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर आणि अंधेरी भागात मुसळधार पाऊस। सखल भागात साचलं पाणी। वसई विरार भागातही रात्रीपासूनच जोरदार पावसाच्या सरी। भूमिगत गटार चेंबरमधून पाणी ओव्हरफ्लो। काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं। मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस। अंधेरी सबवे, सायन्स सर्कलमध्ये पाणी साचलं। मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता। पहाटे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सबवेतील पाण्याला वाट काढून दिली। नवी मुंबईत मुसळधार पाऊस। सखल भागात साचलं पाणी। जुईनगर आणि सानपाडा परिसरात साचलं पाणी। डोंबिवलीत 45 वर्ष जुनी इमारत खचली। इमारतीला भेगा पडल्याचं लक्षात येताच रहिवाशांना दुसरीकडे स्थलांतरित केल्यानं अनर्थ टळला। मुंबईत पावसाचा हाहाकार। दादर वेस्ट परिसरात झाड कोसळलं। झाड गाडीवर पडल्यानं गाडीचं नुकसान। रायगड जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी। तर काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा। नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी। पावसाचा जोर अधिकच वाढल्यानं कसुरा नदीला पूर। श्रेष्ठी वाहेगाव आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस। काही काळ गावकऱ्यांचा संपर्क तुटला होता। छत्रपती संभाजीनगरच्या पळशी परिसरात दुधना नदीला पूर। पळशी शिवारातील डोंगराळ भागात जोरदार पाऊस। चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस सुरू। पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। वाशिमच्या रिसोड तालुक्यात मुसळधार पाऊस। नदी नाल्यांना मोठा पूर। अडकलेल्या जनावरांना सुखरूप स्थळी हलवलं। नाशिकच्या नांदगावात मुसळधार पावसाची हजेरी। शहरातील शाकंभरी आणि लेंडी नदीचं पाणी वाहू लागलं। नाशिकच्या नांदगावमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। शहरातील शाकंभरी आणि लेंडी नदीला पूर। सबवेमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस। माधान गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं। शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। लातूरमधील तावरजा नदी परिसरात पूरस्थिती। शेती पिकांचं मोठं नुकसान। भुसणीतील बंधाऱ्याचे दरवाजे वेळेत न उघडल्यानं पूरस्थिती निर्माण। जालन्याच्या परतूरमध्ये जोरदार पावसाची हजेरी। टाकळीमधील कसुरा नदीला पूर। पुलावरून पाणी वाहत असल्यानं काही गावाचा संपर्क तुटला। रायगडमध्ये मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे प्रवेशद्वारावरच पाणी साचलं। बाजारपेठ आणि बसस्टँड परिसरात गुडघाभर पाणी साचल्यानं वाहन चालकांचा पाण्यातूनच प्रवास। धाराशिव जिल्ह्यात पावसाचा हाहाकार। मांजरा नदीला आलेल्या महापुरामुळे शेतीचं मोठं नुकसान। काही जनावरं दगावली। धाराशिव जिल्ह्यात जोरदार पाऊस। तेरणा नदीला पूर। तेरणा नदीच्या पाण्यानं टेंभुर्णी लातूर रोडवरील वाहतूक विस्कळीत। तर भूम तालुक्यातील वंजारवाडी गावात विश्वरूपा नदीचं पाणी शिरलं। धाराशिवच्या सिरसावमध्ये चांदणी नदीला पूर। चांदणी नदीच्या पुराचं पाणी गावात शिरलं। शाळा दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान। नांदेडच्या तामसा गावात जोरदार पाऊस। अनेकांच्या घरात शिरलं पाणी। घरात पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उखड्यावर। बीडमध्ये दमदार पावसाची हजेरी। पावसानं पाटोद्यातील सौताडा धबधबा प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। राज्यभरात कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह। गिरगाव आणि जुहूमधील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा। भाविकांची मोठी गर्दी। ठाण्यात संकल्प प्रतिष्ठानकडून दहीहंडीचं आयोजन। रवींद्र फाटक यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन। हास्य जत्राची टीम दहीहंडी कार्यक्रमाला हजेरी लावणार। कांदिवलीच्या आंबेवाडी दहिकाला पथकानं अमेरिकन टॅरिफची हंडी फोडली। दहीहंडी कार्यक्रमात अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफचा निषेध। धुळ्यात गोकुळाष्टमीचा उत्साह। गवळीवाड्यात पारंपरिक पद्धतीनं कृष्ण जन्मोत्सव साजरा। अनेक वर्षापासून गवळी समाज कृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहानं करतो साजरा। बीडच्या परळीत संत जगमित्र नागा मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा। श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। जळगावच्या 40 गावात जोरदार पावसात दहीहंडी महोत्सवाला सुरुवात। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर 40 गावात जोरदार पावसाला सुरुवात। पावसात गोविंद पथकांकडून दहीहंडीला सलामी। पोलीस संरक्षण मिळावं यासाठी धमकी मिळाल्याची तक्रार केली नाही। त्यामुळे पोलिसांनी संरक्षण दिलं तरी मी घेणार नाही। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची प्रतिक्रिया। महायुतीतील नेते एकमेकांची जिरवण्यात व्यस्त। महायुतीतील अंतर्गत मतभेद जगजाहीर होत आहेत। अंबादास दानवे यांची पालकमंत्री पदाच्या वादावरून टीका।
भाजपचा व्हायरस अजित पवारांच्या आणि शिंदेंच्या पक्षाला फोडतोय. कोकणातील नेत्यानं अजित पवारांचा पक्ष हायजॅक केलाय. रोहित पवारांची सुनील तटकरेंवर टीका. रोहित पवार बालिश बुद्धी. रोहित पवार शरद पवारांच्या पुण्याईमुळे निवडून आले. महेंद्र दळवींचा रोहित पवारांवर हल्लाबोल. तर रोहित पवारांनी तिसऱ्यांदा निवडून येऊन दाखवावं असंही आव्हान. सुधाकर बडगुजरांकडून सीमा हिरेंबद्दल नाराजी व्यक्त. 2019 मध्ये तुमच्या सांगण्यावरून सीमा हिरेंना मदत केली. सीमा हिरेंनी विधानसभेवेळी बदनाम करण्याचा प्रयत्न केला. बडगुजर यांनी महाजनांसमोरच नाराजी व्यक्त करत केला गौप्यस्फोट. उपमुख्यमंत्री अजित पवारांना का बदनाम करताय? खासदार बजरंग सोनवणे केजच्या तहसीलदारावरच भडकले. आवादा कंपनीचे पैसे तुम्ही घेताय आणि तुम्हीच पत्र देताय. तहसीलदार राकेश गिड्डे खंडणी गोळा करत असल्याचा सोनवणेंचा आरोप. तुम्ही काही काम करत नाही म्हणून मीच करतोय. बीडमध्ये अजित पवारांनी योगेश क्षीरसागर यांना छापलं. बारामतीला विद्रूप करणाऱ्यांवर अजित पवार चांगलेच संतापले. काही लोक कॅनॉलवर गोधडी वाळत घालतायत तर काही लोक झाडं चोरून नेतायत. अजित पवारांची प्रतिक्रिया. मला नाराज करू नका. अजित पवारांचा इशारा. दिल्लीत भाजपच्या संसदीय बोर्डाची 17 ऑगस्टला बैठक होणार. बैठकीत उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती. हिंगोलीतील नांदेड नाका परिसरात मनोज जरांगेंचं जंगी स्वागत. जेसीबीच्या साहाय्यानं फुलांची उधळण करत फटाक्यांच्या आतिषबाजीत स्वागत. जरांगे पाटील जिल्ह्यातील मराठा बांधवांशी संवाद साधून आंदोलनासंदर्भात माहिती देणार. 29 ऑगस्टला मुंबईला जाणार. बघू सरकारमध्ये किती दम. मराठा आरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार. मुंबईतून परत येताना टिकणारं आरक्षण घेऊनच येणार. जरांगेंची प्रतिक्रिया. 29 ऑगस्टला एकाही मराठ्यानं घरात राहू नये यांचं आवाहन. वाळू चोरणाऱ्यांचे हात कापले पाहिजेत. नितेश राणेंचा इशारा. अनधिकृत वाळू उपशावर कारवाई होणार. वाळू चोरीबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. नितेश राणे यांची प्रतिक्रिया. सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात काँग्रेसची मशाल रॅली. मतदान चोर खुर्ची सोड मशाल रॅलीत काँग्रेसची घोषणाबाजी. अभ्यास करा आणि आमच्यासारखे आमदार व्हा. आमदार संतोष बांगर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला. आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी 32 दिवसापासून सुरू असलेलं उपोषण मागे. यावेळी बांगरांकडून विद्यार्थ्यांना सल्ला. नंदुरबार जिल्ह्यात शाळेच्या वर्गखोल्यांची दयनीय अवस्था. जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून 115 वर्ग दुरुस्त करणार असल्याची माहिती. 76 शाळांमध्ये 115 दर्जेदार वर्गखोल्या तयार होणार. धाराशिवमधील तुळजाभवानीचं मंदिर आज आणि उद्या भाविकांसाठी 24 तास खुलं असणार. भाविकांची गर्दी पाहता मंदिर प्रशासनाचा निर्णय. 3 दिवस सलग सुट्ट्या आल्यानं तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात धमकीचा फोन करणाऱ्याला अटक. सूरज जाधव असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. वाकोला पोलिसांनी केली कारवाई. केबल टाकण्यासाठी ड्रेनेज लाईनमध्ये उतरलेल्या 3 कामगारांचा मृत्यू. पिंपरी चिंचवडच्या निगडी परिसरातील घटना. 3ही कामगार एका खासगी मोबाईल कंपनीचे कर्मचारी असल्याची माहिती. मुंबईच्या लालबाग परळ भागातील गणपती मंडपांकडे रवाना. फोकलँड रोडचा राजा यंदा 24 फूट उंच. आगमन मिरवणुकीत पोलिसांचा मोठा बंदोबस्त. वाहतुकीतही बदल. जालन्यात पोलिसांना आंदोलकाला पाठून लाथ मारली. गोपाळ चौधरी नावाचा व्यक्ती 3 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बसला होता उपोषणाला. मंत्री पंकजा मुंडेंना भेटू द्या अन्यथा आत्मदहन करू असा आंदोलकांना दिला होता इशारा. अभिनेत्री खासदार कंगना रणावत शिर्डीतील साईचरणी लीन. साईबाबांच्या धूप आरतीला कंगना रणावत हिची हजेरी.